ठिकाणी बसायचे, ज्या ठिकाणी झोपायचे, त्यांचा एखादी वस्तू असेल, त्यांची काठी असेल, त्यांचा चष्मा असेल, कपडे असतील, बाबा या ठिकाणी बसायचे, एका कोपऱ्यामध्ये बसायचे. बाबा रोज सकाळी उठून फिरायला जायचे, कुठं कथा कीर्तन असेल तिथं जायचे. ह्या आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये नक्कीच घर करून राहिले आहेत. आणि जीवनामध्ये आई वडील खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ज्यांना सेवा करता येते ना, ते भाग्यवान आहेत. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. कारण काहींच्या जीवनामध्ये असं वाटतं मुलांना की अजून काही वर्ष राहायला पाहिजे होते आई वडील, पण आई वडील हे लहानपणीच गेलेले असतात. ती मुलं कर्तृत्ववान झाल्यानंतर त्यांना असं वाटतं आज आई पाहिजे होती, आज वडील पाहिजे होते. या समाजामध्ये जो सत्कार होतो, जो मान मिळतो, खऱ्या अर्थाने तुम्ही कितीही मोठे झाले आणि शाबासकीची थाप तालुक्यातील जिल्ह्यातील कितीही मोठ्या व्यक्तीने दिली ना, तरी वडिलांची जी थाप आहे ना, त्या वडिलांच्या थापेला इतर कोणाच्याही थापेची सर नाही. म्हणून जीवनामध्ये आई पाहिजे, जीवनामध्ये वडील पाहिजे. वडील हे जीवनामध्ये आधार देतात, आधार. आणि आई ही जीवनाला आकार देते. आकार का? कारण वडील 8 तास 10 तास 12 तास बाहेर असतात, पण खऱ्या अर्थाने शिकवण्याचं, संस्कार करण्याचं काम ही आई देत असते. म्हणून तर मुलगी सासरी गेल्यानंतर चांगली जर निपजली ना, चांगली संस्कारित झाली, सगळ्यांचा आदर करू लागली, सासू सासऱ्यांचा, परिवाराचा जर विश्वास संपादन केलं ना, तर म्हणतात हिची आई चांगली आहे, आईचे संस्कार आहेत. म्हणून आई ही जीवनाला आकार देत असते, वडील हे जीवनाला आधार देत असतात, आधार देत असतात. वडिलांचं प्रेम हे दिसून येत नाही माणसाला, नाही का? म्हणून मुलगा 10वी पास झाला, सगळेजण कौतुक करतात, आई गालावरून हात फिरवते, सगळेजण कौतुक करतात. वडील बाहेरून आल्यानंतर त्यांना समजतं मुलगा पास झाला. वडील हळूच चप्पल घालतात, मारवाड्याच्या दुकानात जातात, खिशात पैसे नसले तर उधारी करून पेढे आणतात. त्याला बाप म्हणतात, त्याला वडील म्हणतात. वडिलांच्या बनियनला जर तुम्ही पाहिलं ना, तर असे छिद्र असतात, छिद्र. हे छिद्र म्हणजे बनियनचे छिद्र नाही, त्यांच्या जीवनाला पडलेले छिद्र असतात. जीवनभर कष्ट सयास करून त्यांनी लहानाचे मोठे केलेले असतात. आई वडील आपले कदाचित अशिक्षित असतील, परंतु माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर व्हावा, माझा मुलगा चांगल्या ठिकाणी तो मॅनेजर असावा, चांगल्या ठिकाणी तो ऑफिसर असावा, ही प्रांजळ इच्छा आई वडिलांची असते, वडिलांची असते. वडील काही करतील त्याकरता, काही करतील. कदाचित इतरांचे 10-8 तास जर ड्युटी संपली ना, पगार कमी असेल ना, वडील अजून 4 तास दुसरीकडे काम करतात. कशा करता? माझा मुलगा मोठा